अकोल्याचे कवी कलाकार किशोर बळी यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. सांस्कृतिक क्षेत्रातला मोठा चेहरा तर सक्रिय राजकारणात. अमरावती ग्रामीण भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रताप अडसड यांची नियुक्ती. तरुण पिढीला ग्रामीण भागात संधी देणार अडसड यांचं वक्तव्य. भंडाऱ्यामध्ये महायुतीकडून खासदार राजेंद्र जैन आणि आमदार अविनाश ब्राह्मणकर यांचा नागरिक सत्कार. जैन राज्यसभेत तर ब्राह्मणकर विधान परिषदेत निवडून आल्यामुळे सत्कार. ठाणे जिल्हा बँकेवर महायुतीचं वर्चस्व कायम. अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंची रणनीती यशस्वी. महायुतीच्या एकत्रित चर्चेनंतर निर्णय. भंडाऱ्यामध्ये 9 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या शासकीय अतिविशिष्ट विश्रामगृहाचं लोकार्पण. इमारत अतिविशिष्ट पाहुण्यांसाठी इमारतीत 8 सुसज्ज सूट तयार. महसूल मंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण. पंकज भोयर, प्रफुल्ल पटेल उपस्थित. पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून लोणंदमधील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा. 15 जुलैच्या वारीसाठी पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि विजेची चोख नियोजनाची केली मागणी. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिकमधून एकाच मार्गावर दुहेरी वाहतूक. त्र्यंबकेश्वर रोडवरील सातपूर जवळ आज भाविकांच्या गर्दीमुळे मोठी वाहतूक कोंडी. नियोजनाचा अभाव असलेल्या नाशिककरांना प्रचंड त्रास. मीरा भाईंदरमधील घोडबंदर रोडच्या काँक्रिटीकरणामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. एकाच लेनवरून 20 मिनिटांनी आलटून पालटून वाहतूक सुरू. गुजरात ते मुंबई वाहनांच्या रांगा. बीड जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्याने रुग्णाला झोळीत न नेण्याची वेळ. उपचारासाठी दुसऱ्या मजल्यावर नेताना नातेवाईकांना सहन करावा लागला मनस्ताप. व्हिडिओ व्हायरल. जिल्ह्यामध्ये चर्चांना उधाण. साताऱ्याच्या कराडजवळील आगाशिव डोंगरावर बिया रोपण करताना मधमाशांचा हल्ला. मलकापूरच्या 30 ते 40 विद्यार्थ्यांना मधमाशा चावल्या. कराड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. भंडाऱ्याच्या मोहाडीतील बेटाळा गावात भात लागवड करताना महिलेला सर्पदंश. उपचारादरम्यान रीना ठवकर या महिलेचा मृत्यू. भंडाऱ्याच्या करडी पोलीस ठाण्यातील हवालदार प्रफुल्ल वालदेववर लाच प्रकरणी गुन्हा दाखल. गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी 15,000ची लाच मागितली. व्हॉइस रेकॉर्डिंगच्या पुराव्यावरनं लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडीत तरुणाकडून मोबाईल आणि पैसे लुटण्याचा प्रयत्न. सतर्क तरुणांनी व्हिडिओ काढून गुन्हेगाराला चोप देत तरुणाची केली सुटका. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अकोल्यामध्ये नामांकित कंपनीच्या आईस्क्रीममध्ये निघाल्या अळ्या. ग्राहकाचा दावा. काहीच दिवसांपूर्वी याच कंपनीच्या चॉकलेटमध्येही अळ्या निघाल्या. ठाण्याच्या नौपाड्यातील शिवानंद इमारतीत असलेल्या एका खाद्यपदार्थाच्या आउटलेटवर एफडीएची धाड. सडलेले दुग्धजन्य पदार्थ आणि ब्रेड आढळल्यानं परिसरात तीव्र दुर्गंधी. नियमभंग आढळल्यानं आउटलेट सील.